बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून अतिवृष्टीने संपूर्ण जिल्हा पाण्याखाली गेलेला आहे। आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी पाहिलं तर नदी असतील, ओढे असतील वाहून गेले, तर अनेक रस्ते खचले आहेत। माझ्यासोबत बजरंग बाप्पा ते गेल्या 2 दिवसापासून ते बीड जिल्ह्यात दौरा करतात। आज ते परळी मतदारसंघामध्ये आहेत। जे पूरग्रस्त जे भाग आहे त्या गावाचं पाणी 3 दिवसामध्ये त्या गावात पाणी होतं, पण आता पाणी ओसरलेलं आहे आणि त्यामुळे या गावाची पाणी आज बजरंग बाप्पांनी केलेली आहे। आता आपण एक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये 4 एकर सोयाबीनचं पीक घेतलं होतं, कापूस घेतला होता, पण संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। आपण बाप्पांनी आता त्यांची पाहणी केली। बाप्पा काय सांगाल या ठिकाणी? पाहिलं तर कापसाची 4 एकर शेती होती, संपूर्ण बघितल्याच्या नंतर हृदयाला पीळ पडल एवढी वेदना होतात। कारण शेतकरी हा फक्त या मातीवर, या काळ्या आईच्या जीवावर सगळं आपले स्वप्न बघत असतो आणि या निसर्गानं आज काळ्या आईच्या या सगळ्या स्वप्नातून जी स्वप्न काळ्या आईवर जे बघितले त्या शेतकऱ्याचे स्वप्न धुळीला मिसळलेले आहेत। या निसर्गाच्या कृपेमुळे शेतकऱ्यांचं खूप प्रचंड नुकसान झालं आहे। एवढं प्रचंड पाऊस आला की कधी कुणी स्वप्नात बघितलं नसेल एवढं पाणी येतं आहे। सर्व वयस्कर माणसंही सांगतात की आम्ही बघितलं नाही एवढं पाणी यावेळेस आलं। बीड जिल्ह्यामध्ये 3 नद्या आहेत आपल्याला, सिंदफणा, गोदावरी आणि मांजरा, तिन्ही मोठ्या नद्या आहेत। या मोठ्या नदीच्या काठाला प्रचंड नुकसान झालेलं आहे। ही तेलसमुख गाव आहे। तेलसमुख गावच्या या शेतकऱ्यांचं असं कळतंय त्यांच्या मुलीचं लग्न पण दिपावळीत आहे आणि ते एवढ्या मुली तेवढे सगळे लग्न एवढं असताना जी स्वप्न बघितलं। पण मी एकच सांगेल की बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी त्यांच्या पाठीमागं उभं राहायला समर्थ तयार आहे आणि मी त्यांना काय मदत असेल माझ्याकडून वैयक्तिकसुद्धा करायचा प्रयत्न करू। शासन म्हणून सुद्धा यांना पिकाचं नक्कीच मदत करील, पण नुसती पिकाची मदत करून भागणार नाही आहे। ह्यांचं उत्पन्न किती होणार होतं शासनाने हे बघून मदत करू शकणार आहे का शासन? तर मला वाटतंय नाही। 1 ते 1.5 लाख रुपये 1.5 ते 1.5 लाख रुपये खर्च झाला होता। 4 एकरामध्ये यांना एकरी किती उत्पन्न होणार होतं, 4 एकरात किती होणार होतं ह्याचा जर विचार केला तर आता खर्च यांचा 1.5 लाख आहे आणि मदत सुद्धा यांना 1.5 लाखाची व्हायची नाही। जर समजा 2 हेक्टर आलं तर किती काय मदत करणार हेक्टरी माहीत नाही। 2 हेक्टर करतात, 3 हेक्टरी करतात का हेक्टरी किती मदत करतात माहीत। म्हणजे झालेला खर्च जी व्याजानं पैसे काढून खर्च करावा लागतो शेतकऱ्याला, कधी ती सुद्धा पैसे मिळतील याची गॅरंटी नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये। आम्ही ते याच्या सर्वांसाठी सुद्धा काही ना काही मदत कशी करता येईल आणि त्यांनी स्वतःचा थोडा संयम ठेवून सगळं काम केलं पाहिजे असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे। आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा शासनानं मायबापानं यांची जमीन वाहून गेली, पुढच्या 5 वर्षात काही येईल का नाही माहीत नाही। तरी या सर्व शेतकऱ्यांना ही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा मी एक विनंती करणार आहे की तुमच्या सर्व गोष्टीसाठी आम्ही सुद्धा खासदार म्हणून यांच्याबरोबर आहे। निस्ता तोंडानं बोलणार नाही तर प्रत्यक्ष मी यांना मदत करणार आहे, कारण ही स्पॉट बघितल्यानंतर माझ्या हृदयाला पीळ पडतो। बाप्पा पाहिलं तर गेल्या ऑगस्टमध्ये जे पूर्वी अतिवृष्टी झाली त्याचा कुठं आता 53 कोटीची मदत कुठेतरी शासन दिलेली आहे। नाही, आता शासनानं काय दिलं कुठंतरी, कधी द्यायला पाहिजे होती, कधी देते, काय करते हा विषय वेगळा आहे। आता त्याच्यावर आज बोलणार नाही, पण माझ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आसू पुसायचं काम शेतकऱ्यांनी लवकर करावा, ह्या बाधित कुटुंबाला लवकरात लवकर मदत द्यावी असंच मी शासनाला म्हणणार आहे। आता माझा दौरा संपल्यानंतर आपले जे पालकमंत्री आहेत या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मी त्यांना फोनवर चर्चा करणार आहे। वेळ मिळाला जर ते जिल्ह्यातच असतील तर ते जिथं असतील तिथं जाऊन सगळ्यांना आजची माझ्या दौरा, कालचा परवा 3 दिवसाची जी माझा दौरा त्याचा रिपोर्ट देऊन तिथं काय काय मागण्या आहेत ती मागण्या करायचा प्रयत्न करणार। अनेक लोकांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत। 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे की आज ह्या गावात सुद्धा जवळजवळ 200 कुटुंब बाधित आहेत। त्यांचे सगळे संसार गेलेत, खायला नाही, त्यांच्या सुद्धा याद्या आणि त्यांना 5,000ची मदत लवकर द्या असं मी आता सूचना प्रशासनाला केल्यात आणि ते पण यादी निम्मी अर्धी झाली, निम्मी अर्धी यादी नंतर करतो म्हणून ग्रामसेवकने सांगितलंय। तहसीलदार आहे ती सर्वजण चांगल्या पद्धतीनं मदत करायचं काम करतील असं अपेक्षा करूया, लवकरात लवकर मदत करतील। काही जे अन्नधान्य वाटपाचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे। उरलेल्या काळात आता बाकी आर्थिक मदत सुद्धा उद्या काही लोकांना होईल, सोमवारी काही लोकांना होईल आणि बाकीची मदत जी आहे ती लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा करू। आणि तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, तुम्हाला शेतकऱ्यांना खचून जाऊन सरकार तुमच्या पाठीशी आहे असं देखील बजरंग बाप्पा यांनी आवाहन केलेलं आहे। कॅमेरापर्सन विकास वाघमारे, संभाजी म्हणजे माझ्याकडून पण ह्याचं नाव हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।